मित्र हो, राजकारणातील गद्दारांच्या पाठीवर कायद्याची लाथ बसायलाच हवी. पाठीवर म्हटले बरं का. म्हणजे खरं तर अशी लाथ मारण्याची जागा दुसरीकडेच खरं तर असायला पाहिजे. गद्दारीची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात, पण दुर्दैवानं योग्य वेळी न्यायालयाचा निकाल येत नाही आणि त्यामुळं मग गद्दारांच्या मनातली कायद्याची भीती हळूहळू कमी होत जाते. आणि मग या आमदार खासदारांचा कार्यकाळ संपल्यावर तरी आता निकाल लागला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. उद्धव ठाकरे यांचे 40 आमदार फुटले. त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेलाच नाही, त्यामुळे ते सही सलामत सुटले. आता हा निकाल आला तरी त्यांच्या त्यावेळच्या आमदारकीवर काही फरक पडत नाही. आता त्यानंतर अलीकडे शिवसेनेतले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले 6 खासदार फुटले. हे प्रकरण सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेलं आहे. या फुटीर 6 खासदारांना कोर्टानं नोटीस बजावलेली आहे. 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळं या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून गेलेल्या 6च्या 6 खासदार मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. काहीही होऊ शकतं. कदाचित हे अपात्र सुद्धा ठरू शकतात. लोकसभा अध्यक्षांनी या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला दिलेली मान्यता हीच मुळी बेकायदेशीर आहे, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं म्हणणं आहे. या नोटिसीमुळे 6 फुटीर खासदारांची खासदारकी आता धोक्यात आलेली आहे आणि यानंतर आता पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांना असाच झटका बसलेला आहे. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर 20 खासदारांनी आपला पक्ष सोडून NCPI या एका छोट्या पक्षात प्रवेश केलेला. अर्थात त्यामागचं राजकारण तर खूप मोठं आहे. तृणमूलचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि या 20 बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती सुद्धा केलेली होती. शिवसेनेचा खटला सध्या ज्या खंडपीठापुढे सुरू आहे ना, त्याच खंडपीठानं या 20 खासदारांना आता नोटीसही पाठवली आहे आणि या खासदाराकडून उत्तरही मागितलेलं आहे. तृणमूलच्या या याचिकेमध्ये लोकसभा अध्यक्षांना म्हणजे त्यांचं पक्षकार म्हणून नाव सुद्धा त्यांचं देण्यात आलेलं आहे. पण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं, अध्यक्षांनी या प्रकरणामध्ये अधिक कारवाई सुरूही केलेली आहे. संबंधित सगळ्या खासदारांकडून उत्तर सुद्धा मागितलेलं आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना नोटीस बजावू नका, ते न्यायालयाला सहकार्य करतील अशी विनंती मेहता यांनी केली आणि मग सुप्रीम कोर्टाच्या या खंडपीठाने ती मान्य सुद्धा केलेली आहे. बॅनर्जी यांनी केलेल्या याचिकेतून 20 बंडखोर खासदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. तृणमूलची ही याचिका जून महिन्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत 20 खासदारांच्या विरोधात ही याचिका दाखल केलेली आहे. पण या याचिकेला 2 महिने झाले तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात अद्याप यावर योग्य सुनावणी झालेली नाही. न्यायालयाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची भावना तृणमूल काँग्रेसची झालेली आहे. या 20 खासदारावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई व्हायला हवी, पण लोकसभा अध्यक्ष अशा पद्धतीची अशा प्रकारची कारवाई करीत नाहीत. या खासदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यताही मिळालेली नाही आणि त्यांना तशा पद्धतीची वागणूक सुद्धा दिली जात नाही. त्यांच्या बाबतीत NCPI म्हणून मान्यता द्यायची असेल तर तो निर्णय सुद्धा लवकर घ्यायला हवा. एका बाजूला त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता नाकारली जाते आणि दुसरीकडे मात्र हे सभागृहामध्ये बोलतात ना, त्यावेळेला त्यांच्या बोलण्याचा वेळ आमच्या पक्षाच्या म्हणजे तृणमूल पक्षाच्या
निर्धारित वेळेतून कापला जातो, ही सुद्धा एक महत्वाची बाब या याचिकेमध्ये नमूद केलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या नोटिशीनंतर बंडखोर 20 खासदार काय उत्तर देतात हे पाहावं लागेल. पण त्यांची आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून गेलेल्या त्या 6 खासदारांची धाकधूक मात्र आता नक्की वाढलेली असेल. काहीही घडू शकतं, काहीही होऊ शकतं. पाहूया आपण आणखी पुढे काय काय होतंय. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.